हॅलो. या टॉकमध्ये आपण इंटरनेट या चॅप्टर बद्दल बघणार आहोत. मग त्याच्यामध्ये बेसिकली इंटरनेट कसं वर्क होतं किंवा मग वेगवेगळ्या कोणत्या टाईपची कनेक्शन्स असतात. त्याच्यानंतर मग ईमेल ॲड्रेस म्हणजे काय, सायबर लॉज काय आहेत, किंवा मग हॅकिंग म्हणजे काय असतं, स्पूफिंग म्हणजे काय असतं. सो इंटरनेटशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत किंवा मग एखादी वेबसाईट ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस त्या वेबसाईटचं .com का असतं किंवा मग .in का असतं, मग त्याच्यामध्ये काय काय डिफरन्सेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरच्या अंडर बघणार आहेत. सो इथून पुढे जे टॉक्स आपले आहेत ते सगळे या चॅप्टर 3 मधले आहेत, इंटरनेटशी रिलेटेड. मग सुरुवातीला आपण बघूया की इंटरनेट म्हणजे बेसिकली काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे. तर बेसिकली इंटरनेट हे काय तर इट्स अ वर्ल्ड वाईड कलेक्शन ऑफ कम्प्युटर्स, ज्याच्यामधनं आपल्याला डेटा हा एक्सचेंज करता येतो वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या पीसीस मधनं. मग आता ज्यावेळेस आपण म्हणतोय की वर्ल्ड वाईड कनेक्शन आहे कम्प्युटर्सचं, डेटा एक्सचेंज करण्यासाठी आहे, त्यावेळेस मे बी ऑपरेटिंग सिस्टीम्स या सगळीकडच्या वेगवेगळ्या असतील. पण मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी एक कॉमन सॉफ्टवेअर लागतं, आणि ह्या कॉमन सॉफ्टवेअरच्या थ्रू आपण जो काही डेटा आहे तो त्या वेगवेगळ्या डिव्हायसेसमध्ये एक्सचेंज करतो. सो ही झाली सिंपल इंटरनेटची डेफिनेशन. आता अजून एक डेफिनेशन त्याची असते, ती म्हणजे बघा, ग्लोबल कम्युनिकेशन systems of diverse interconnected computer networks for the exchange of information. जसं पहिली एक डेफिनेशन आहे तशीच ही पण एक डेफिनेशन आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय तर इट्स अ ग्लोबल कम्युनिकेशन सिस्टीम. आणि त्याच्यामध्ये काय असतं बेसिकली तर वेगवेगळे कम्प्युटर नेटवर्क्स हे कनेक्ट केलेले असतात. आणि त्याचं मेन रिझन काय असतं, कनेक्ट करण्याचा पर्पज काय असतो, तर तो म्हणजे इन्फॉर्मेशन एक्सचेंज करणं. ओके. मग यालाच जे आपण इंटरनेट इंटरनेट असं म्हणतो त्याला अजून एक शब्द आहे, तो म्हणजे इन्फॉर्मेशन सुपर हायवे. ओके. इंटरनेट सुद्धा त्याला म्हणतात किंवा त्याला इन्फॉर्मेशन सुपर हायवे असं पण म्हणतात, पण जनरली आपण त्याला इंटरनेट म्हणून कन्सिडर करतो. सो ही झाली बेसिक डेफिनेशन इंटरनेटची. आता ज्यावेळेस आपण इंटरनेट कन्सिडर करतोय त्यावेळेस आपण जगभरामध्ये सगळीकडे ते वापरतो. ठीक आहे. म्हणजे मी इथे रत्नागिरीत बसून सुद्धा इंटरनेट वापरणारे, सिमिलर वे मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीमध्ये कोणतरी बसलेला असेल तोही इंटरनेट वापरेल, किंवा अजून अफगाणिस्तानमध्ये कोण बसला असेल तर तोही ते इंटरनेट वापरू शकेल. पण मग बेसिकली या इंटरनेटला कोण कंट्रोल करतं का, किंवा मग त्याच्यावर काय काय रूल्स कोण ठरवतं. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स काम करतात. मग आपण आता बघू त्या ऑर्गनायझेशन्स काय काय आहेत ते. तर एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या की इंडिव्हिज्युअल किंवा कोणताही ग्रुप हा इंटरनेटला टोटली कंट्रोल करत नाही. ओके. म्हणजे असं काही एक एक संस्था नाहीये की ती त्याचा पूर्ण कंट्रोल त्या इंटरनेटवर आहे, असं काही नाहीये. पण ज्यावेळेस आपण म्हणतो की त्या इंटरनेट जे काही आहे ते स्मूथली वर्क व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. मग हे जे वर्किंग आहे ते स्मूथ होण्यासाठी काही ऑर्गनायझेशन्स काम करतात. पण त्याचं मिनिंग असं नाहीये की इंटरनेटला ते पूर्णपणे कंट्रोल करतात, असं त्याचं मिनिंग नाही. ते फक्त स्मूथ फंक्शन होण्यासाठी काम करत असतात. मग कोणते कोणते ऑर्गनायझेशन्स आहेत ते आता बघूया. इंटरनेट हे बेसिकली एक बिग नेटवर्क आहे. ठीक आहे. ते कनेक्टेड आहे, इट्स लाईक अ वन बिग नेटवर्क. मग त्याला स्मूथ वर्किंग होण्यासाठी एक आहे ती म्हणजे ISOC, द इंटरनेट सोसायटी. ओके. ही बॉडी काय करते तर ही स्टँडर्ड्स सेट करते. इंटरनेटमध्ये लागणाऱ्या ज्या काही गोष्टी बेसिक गोष्टी असतील, या बेसिक गोष्टी यांचं स्टँडर्ड सेट करण्याचं काम ही सोसायटी करते. म्हणजे असं नाहीये की ISOC इंटरनेटला पूर्णपणे कंट्रोल करेल, असं त्याचं मिनिंग अजिबात नाही. फक्त ती स्टँडर्ड सेट करण्याचं काम, जे काही रूल्स असतील ते सेट करण्याचं काम ह्या संस्थेचं आहे. सो ही झाली फर्स्ट ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर सेकंड आहे ती म्हणजे इंटर NIC, द इंटरनेट नेटवर्क इन्फॉर्मेशन सेंटर. मग ह्याचं काम काय तर इट ऍक्ट ॲज अ रजिस्ट्री अँड क्लिअरिंग हाऊस फॉर ऍड्रेसेस. ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत की वेगवेगळ्या वेबसाईट्स, त्यांचे ऍड्रेसेस, किंवा मग तुम्ही युजर्स असाल, किंवा मग रजिस्ट्री असेल, मग ह्या सगळ्या गोष्टीवर कोणाचा कंट्रोल आहे, कंट्रोल इन द सेन्स कोण हे हँडल करतं, तर ही संस्था हँडल करते, द इंटरनेट नेटवर्क इन्फॉर्मेशन सेंटर. ठीक आहे. जे काही नवीन नवीन ऍड्रेसेस किंवा जी काही लोकेशन्स आहेत त्याच्याबद्दलचं जे काही काम असेल ते तुमचं या संस्थेच्या मार्फत होतं.
सो ही झाली सेकंड ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर थर्ड ऑर्गनायझेशन आहे ती म्हणजे IETF, द इंटरनेट इंजिनिअरिंग टास्क फोर्स. मग यांचं काम काय तर हे डिस्कस काय करते तर टेक्निकल अँड ऑपरेशनल प्रॉब्लेम्स ऑन द इंटरनेट. जे काही टेक्निकल इश्यूज होतील किंवा मग ऑपरेशनल प्रॉब्लेम्स असतील, मग हे हँडल करण्याचं काम हे या संस्थेचं असेल. सो बेसिकली इंटरनेटवर कोणाचाही कंट्रोल नाही, बट ते स्मूथली रन होण्यासाठी या ज्या तीन ऑर्गनायझेशन्स आहेत, या तीन ऑर्गनायझेशन्स बॅकग्राऊंडला काम करत असतात. प्रत्येकाचं काम काही ना काहीतरी ठरलेलं आहे आणि ते फॉलो करत असतात. ठीक आहे. मग आपण इंटरनेट वापरतो, तुम्ही वापराल, अजून तिसरा कोणीतरी वापरेल, मग कोणाचाही कंट्रोल असं नाही, बट ह्या संस्था पाहिजेत की जेणेकरून ते स्मूथ त्याचं वर्किंग होऊ शकेल. ठीक आहे. सो हे झालं ऑर्गनायझेशनचं. मग आपण डेफिनेशन बघितली बेसिकली इंटरनेटची, ऑर्गनायझेशन्स बघितल्या. मग त्याच्यानंतर प्रश्न येतो की इंटरनेटने काय काय करता येतं. तर आता आपलं जे काही आपण शिकतो हे सुद्धा आता इंटरनेटने होत आहे, बट स्टील कदाचित तुम्हाला पेपरमध्ये नोट लिहायला येऊ शकेल की इंटरनेटचा उपयोग काय, ते त्याने आपल्याला काय काय करता येणं शक्य आहे. मग त्याचे काही काही बेसिक एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील. ते म्हणजे फर्स्ट आहे सर्च फॉर द इन्फॉर्मेशन युझिंग सर्च इंजिन्स. म्हणजे आता गुगल किंवा मग याहू किंवा मग बिंग ही वेगवेगळी सर्च इंजिन्स तुम्हाला माहिती असतील. तर मग ही सर्च इंजिन्स वापरून आपण वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. सो हा एक पहिला खूप मोठा यूज झाला इंटरनेटचा. त्याच्यानंतर युझिंग इंटरनेट आपण इलेक्ट्रॉनिक मेल, ज्याला आपण ईमेल कन्सिडर करतो, ते आपण पाठवू शकतो, रिसीव्ह करू शकतो. सो थ्रू द इंटरनेट हे आपल्याला शक्य आहे. त्याच्यानंतर लायब्ररीज आपल्याला वेगवेगळ्या ऍक्सेस करता येतात. जगातल्या ज्या काही लायब्ररीज असतील त्या आपल्याला ऍक्सेस करणं शक्य आहे युझिंग द इंटरनेट. किंवा मग आपल्या कम्प्युटरवर एखादं आपण सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो, ते इन्स्टॉल करू शकतो, रन करू शकतो, जेणेकरून मला कुठेही जाऊन ते घ्यायची गरज नाहीये. मी ते थ्रू द इंटरनेट मी ते डाउनलोड करू शकेन, परचेस करू शकेन, जे काही असेल ते. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू शकतो किंवा मग चॅट सेशन्स नावाचं एक कन्सेप्ट असते. म्हणजे पूर्वी याहूवर चॅट रूम्स असायच्या. सो चॅट सेशन्स थोडक्यात चॅटिंग करता येणं शक्य आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता येणं शक्य आहे. त्याचप्रमाणे आपल्याला वेबसाईट्स सेटअप करता येतात, जेणेकरून कुठलाही म्हणजे माझं प्रॉडक्ट असेल किंवा मी 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 सुद्धा काही वेबसाईट्स वापरत असेल, तर त्या वेबसाईट ह्या आपल्याला ड्यू टू इंटरनेटच सेटअप करता येतील. मग असे आपल्याला खूप एक्झाम्पल सांगता येतील की मी इंटरनेट कशा कशासाठी वापरतो. मग एखादी कंपनी असेल ती त्यांची स्वतःची वेबसाईट तयार करेल आणि त्यांचे जे काही प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस असतील ते त्याच्यावर आपल्याला देऊ शकतील. किंवा मला एखादी इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी ती सर्च इंजिन्समध्ये बघू शकतो. किंवा आता न्यूजपेपर, ठीक आहे, ई पेपर असतात, लोकसत्ता असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, ह्याचे आपल्याला ई पेपर्स पण अवेलेबल असतात की जे आपण डायरेक्टली इंटरनेट यूज करून वापरू शकतो. बुक्स वेगवेगळ्या प्रकारचे रीड करू शकतो. ठीक आहे, गेम्स डाउनलोड करू शकतो, गेम्स ऑनलाईन खेळू शकतो. मग हे हे सगळे त्याचे युसेज झाले की इंटरनेट असल्यामुळे मला ह्या ह्या गोष्टी करता येतील. असे जर आपण यूज सांगायला गेलो तर हजारो यूज आहेत. ठीक आहे, पण आपल्याला एक सिंपल एक नोट लिहायला आली तर आपण त्यातल्या त्यात जे काही बेसिक गोष्टी आहेत किंवा जे काही थोडेफार युसेज आहेत ते आपण लिहिले तरी पण चालू शकतील. ठीक आहे. सो बघा, हे समजतंय का? डेफिनेशन, ऑर्गनायझेशन, यूज. आता जसं आपण म्हणतो की आपण इंटरनेट वापरतो किंवा मग आपल्याला त्याचा यूज पण आता माहिती आहे, पण मग बेसिकली ते कसं वापरणार, ठीक आहे, कोणत्या पद्धतीने वापरणार, म्हणजेच आपल्याला काय लागेल तर वेगवेगळ्या प्रकारची कनेक्शन्स आपण कन्सिडर करतो. म्हणजे तुम्ही काही जण मोबाईलचं इंटरनेट वापरता, काही जणांकडे ब्रॉडबँडचं कनेक्शन असेल, काही जणांकडे FTTHचं कनेक्शन असेल. सो प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रकारे, काही जण वायफायवर वापरत असतील, कोणाकडे तरी घरात फक्त वायफाय हॉटस्पॉट असेल तर त्याच्यावर ते वायफायवर इंटरनेट वापरत असतील, युझिंग वायफाय इंटरनेट वापरत असतील. मग आपल्याला वेगवेगळ्या टाईपची कनेक्शन्स बघायचे. ठीक आहे, कारण आता जर बघितलं तर आता जनरली FTTH हे सर्वात जास्त वापरलं जाणारं नेटवर्क आहे, कारण ते खूप फास्ट आहे, इझिली अवेलेबल आहे, त्याचा स्पीड पण मेंटेन होतो मोस्ट ऑफ द टाइम्स. पण मग पूर्वी कुठली प्रकारची कनेक्शन्स होती किंवा मग ऑर्गनायझेशन असेल तर कुठलं वेगळ्या टाईपचं कनेक्शन असतं का, हे आता आपल्याला बघायचंय. सो आपण वन बाय वन बघत जाऊया वेगवेगळी कनेक्शन्सचे टाइप्स. ठीक आहे, वेगवेगळी
कनेक्शन्स जी काही आहे ती त्या स्पीडवर डिपेंड असतील किंवा मग त्या लोकेशनवर कदाचित डिपेंड असेल किंवा तुम्ही कुठल्या तुम्हाला काय गरजेचं आहे, कोणत्या प्रकारच्या वेबसाईट्स ओपन करायच्या आहेत, त्याच्यासाठी मग कुठलं वेगळं कनेक्शन लागेल का? अशा पद्धतीने ती वेगवेगळी कनेक्शन सुद्धा डिव्हाइड केलेली आहेत. आपण वन बाय वन बघत जाऊ. पहिलं त्यातलं आहे ते म्हणजे केबल इंटरनेट. ठीक आहे. मग सर्व्हिस प्रोव्हायडर्स कोण आहेत ह्याच्यावर सुद्धा टाइप्स बदलतात. मग पहिलं आपण बघूया तर केबल इंटरनेट अकाउंट. आता हे अकाउंट जे आहे म्हणजे हे केबल इंटरनेट जे आहे ते आपल्याला कोण प्रोव्हाइड करतं, तर इट इज ऑफर्ड ओनली बाय द केबल टीव्ही कंपनी. ओके. एखादी तुमच्याकडे केबल टीव्ही असेल तर ती केबल टीव्ही कंपनीकडनं आपल्याला इंटरनेट मिळू शकतं. ठीक आहे. तुमच्या घरात जर टीव्ही आहे, तुम्ही जर केबल कनेक्शन घेतलं असेल तर त्या केबल कनेक्शन मधनं जे काही मला इंटरनेट जर मिळत असेल, ती सर्व्हिस जर मला मिळत असेल, तर त्याला आपण म्हणतो इट्स अ केबल इंटरनेट. ठीक आहे. त्याला केबल इंटरनेट अकाउंट असं कन्सिडर करतात. मग आता ज्या केबल मधनं तुमचे टीव्ही सिग्नल्स येतात त्याच केबल मधनं तुमचं इंटरनेट सुद्धा येतं. ओके. तुम्हाला वेगळं वायरिंगची आवश्यकता नसते. ज्या केबल मधनं तुम्ही टीव्ही कनेक्ट केलेला आहे त्यातनंच तुम्हाला इंटरनेटचं सुद्धा कनेक्शन मिळू शकतं. ठीक आहे. हे जे काही अकाउंट आहे ह्याच्यामध्ये मिळणारी स्पीड ही आपल्याला पुढे जाऊन आपल्याला एक शेल अकाउंट बघायचं आहे. सो त्या शेल अकाउंटच्या स्पीडपेक्षा केबल इंटरनेटची स्पीड ही जास्त असते. ठीक आहे. तुमच्या घरी टीव्ही आहे, तुम्ही केबल घेतलंय आणि त्यातनंच तुम्हाला इंटरनेट जर हवं असेल, तर ते जे आपण कन्सिडर करतोय हे आपलं केबल इंटरनेट आहे. मग त्याची स्पीड ही शेल अकाउंट पेक्षा जास्त असते. पण वायरिंग आपलं एक जरी असलं, तरी सुद्धा आपल्याला मोडेम किंवा इथरनेट कार्ड कन्सिडर करावं लागेल, की त्याने आपण ते इंटरनेट आपल्या पीसीला कनेक्ट करू शकू. ठीक आहे. मला सेपरेट वायरिंगची गरज नाहीये. माझी टीव्ही केबल जी आहे, त्यातनंच मला इंटरनेट मिळणार आहे. फक्त मला ते पीसीला जोडण्यासाठी मोडेम लागेल किंवा इथरनेट कार्ड इन्स्टॉल करावं लागेल कम्प्युटरवर जेणेकरून ते केबल इंटरनेट मी कम्प्युटरवर सुद्धा वापरू शकेन. तुम्ही आता हल्लीचे जर स्मार्ट टीव्ही बघितले तर त्याच्यावर सुद्धा मला ते डायरेक्टली वापरता येणार. पण त्याच्या व्यतिरिक्त जर मला ते पीसीला कनेक्ट करायचं असेल तर मग मात्र मला आयदर इथरनेट कार्ड लागणार, केबल मोडेम लागेल आणि त्याने ते मला पीसीला कनेक्ट करता येणं शक्य आहे. मग हे जे कनेक्शन आहे, हे एक कनेक्शन झालं, की त्याच्यातनं आपण इंटरनेट यूज करू शकतो. मग त्याचा सर्व्हिस प्रोव्हायडर हा केबल टीव्हीचाच प्रोव्हायडर जो कोणी आहे तोच असणार आहे. मला सेपरेट वायरिंग पण लागणार नाहीये. ती एक जी काही केबल आलेली असेल, त्याच केबलमधनं मला इंटरनेट मिळू शकेल. आता जसं जसं आपण वेगवेगळे टाइप्स बघतोय कनेक्शनचे, तर ते बेसिकली टाईप कसे तयार होतात किंवा मग त्याचे फीचर्स काय आहेत हे आपण बघणार. त्याच्या बरोबरीनेच त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि त्याचे डिसएडव्हान्टेजेस पण बघणार. मग आता केबल इंटरनेट बघितलं आपण की ते कसं काय त्याचं स्ट्रक्चर आहे ते. आता आपण बघूया त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. मग त्याच्यामध्ये पहिला ऍडव्हान्टेज हा आहे की व्हेरी हाय कनेक्शन स्पीड. तुमच्या इंटरनेटची स्पीड केबल थ्रू जे काही तुम्हाला इंटरनेट मिळतं त्याची स्पीड खूप जास्त असते. ठीक आहे. त्यानंतर दुसरा ऍडव्हान्टेज आहे ते कन्व्हिनियंट आहे. कारण इन्स्टॉलेशनला तुम्हाला काही वेगळं करावं लागत नाहीये. ठीक आहे. तुम्ही केबल थ्रूच ते सगळं घेताय त्यामुळे ते कन्व्हिनियंट आहे. डिस्टन्स पण मॅटर करत नाही. ठीक आहे. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरचं जे काही सेंटर असेल त्या सेंटर पासनं तुमचं घर किती लांब आहे याने काहीही फरक पडत नाही. ठीक आहे. जर तुम्ही आता ब्रॉडबँड कनेक्शन घ्यायला गेलात से बीएसएनएलचं किंवा अजून कुठल्या ह्याचं, तर त्याच्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर पासनं तुम्ही किती किलोमीटर्सवर आहात हे मॅटर करतं. म्हणजे मी माझ्याकडे बीएसएनएलचं ब्रॉडबँड घ्यायला गेलो त्यावेळेस सर्व्हिस प्रोव्हायडर पासून माझं घर 4 किलोमीटर पेक्षा जास्त लांब होतं. मग त्या केसमध्ये मात्र त्यांनी मला तुमच्याकडे इंटरनेटची स्पीड मे बी कमी मिळेल किंवा लॉस होऊ शकेल असे मला त्यांनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम सांगितले. पण मग ह्याच्यामध्ये तसं नसतं की सर्व्हिस प्रोव्हायडर पासून तुमचं घर कितीही लांब असू दे, डिस्टन्स डझंट मॅटर, तुम्हाला तशीच सर्व्हिस चांगली मिळत राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इट डझंट अफेक्ट द फोन लाईन. ठीक आहे. आता कदाचित हे तुम्हाला वेगळं वाटेल, अरे फोनचा काय संबंध आहे, मी इंटरनेट घेतोय थ्रू केबल. पण आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या टाईपची कनेक्शन्स बघू त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत की जे इथे तुमचे ऍडव्हान्टेजेस म्हणून आहेत. ठीक आहे. पण मग ज्यावेळेस तुम्ही केबल थ्रू इंटरनेट घेता त्यावेळेस तुमच्या फोन लाईनला काहीच इफेक्ट होत नाही, कारण बेसिकली दोन्ही कनेक्शनच वेगळे आहेत. फोनचं कनेक्शन टोटली वेगळं आहे, केबलचं इंटरनेट टोटली वेगळं आहे. त्याच्या बरोबरीने इट इज इझी टू सेटअप अँड मेंटेन. मगाशीच आपण म्हटलं
की इन्स्टॉलेशनला काही मला वेगळं लागणार नाही, कारण माझी एकच केबल आहे आणि त्या एक केबल मधनच मला टीव्ही सुद्धा मिळणार आहे आणि मला इंटरनेट सुद्धा मिळणार आहे. सो हा एक हे सगळे ह्याचे केबल इंटरनेटचे ऍडव्हान्टेजेस आहेत. पण मग आता जसे ऍडव्हान्टेजेस आहेत तसेच आपल्याला डिसएडव्हान्टेजेस पण बघायचे आहेत. मग पहिला डिसएडव्हान्टेज काय आहे, तर तो म्हणजे इट इज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन डायल अप अँड डीएसएल कनेक्शन. ओके, डायल अप आणि डीएसएल कनेक्शन आपण अजूनही बघितलेलं नाहीये. पण जर प्राइस कम्पेअर केली, ठीक आहे, रेट कम्पेअर केला, तर मात्र केबल इंटरनेट हे तुम्हाला डायल अप आणि डीएसएल कनेक्शन पेक्षा कॉस्टली पडतं. ठीक आहे. पण डायल अप कनेक्शनचे जर तुम्ही फीचर्स बघितले, तर तुम्ही म्हणाल की केबल इंटरनेट इज गुड, भले जरा कॉस्टली पडलं तरीही सुद्धा. कारण त्याचा यूज काय आहे याच्यावर पण खूप डिपेंड असतं. ठीक आहे, आपण ज्यावेळेस डायल अप येईल त्यावेळेस बघू की ते डायल अप का आहे आणि मग ह्याला एक्सपेन्सिव्ह का म्हटलंय, पण मग ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत ते अजून. त्याच्यानंतर हायर सिक्युरिटी रिस्क दॅन डायल अप ऑर डीएसएल सिन्स द कनेक्शन इज ऑलवेज ऑन. म्हणजे कसं आहे की आपण आपलं ब्रॉडबँड जे आहे, हे ब्रॉडबँड आपण किंवा डीएसएल किंवा डायल अप जे आहे हे बंद करून ठेवू शकतो इंटरनेट. पण तुम्हाला केबल इंटरनेटमध्ये तसं नसतं. केबल इंटरनेट हे कायम चालूच राहतं. त्याला कंट्रोल नाही आपण करू शकत, बंद नाही करू शकत. त्यामुळे कदाचित ते रिस्की असू शकेल, कारण माझं इंटरनेट जर कायम कोणी वापरलं, कोणी हॅक केलं, कोणी यूज केलं, तर मात्र माझा डेटा कदाचित जाऊही शकेल. सो जरा सिक्युरिटीच्या दृष्टीने रिस्की आहे. त्याच्यानंतर बँडविड्थ जी काही आहे, इट इज शेअर्ड ओव्हर द सेम केबल लाईन. ओके, स्पीड जी काही आहे ती कनेक्शन स्पीड तुमची नंबर ऑफ युजर्स जर वाढले त्या टायमिंगला तुमच्या लोकेशनमध्ये, तर मात्र तुमची स्पीड अफेक्ट होणार. म्हणजे मी जर माझ्या घरी केबल इंटरनेट घेतलं आणि तेच केबल माझ्या इथे असणाऱ्या 5 लोकांकडे आहे, पण त्यांच्याकडे आता इंटरनेट नाहीये, फक्त केबल टीव्ही आहे, पण कदाचित काही दिवसांनी त्यांनी सुद्धा इंटरनेट घेतलं, तर मात्र माझ्या लोकेशनमध्ये माझ्या कनेक्शन बरोबर अजून 4-5 कनेक्शन जर असतील आणि तेही इंटरनेट जर वापरत असतील, तर मात्र माझ्या स्पीडवर फरक पडणार. ओके, स्पीडला अफेक्ट होईल. हा एक डिसएडव्हान्टेज असतो केबल इंटरनेटमध्ये. जर माझ्याकडे कोणीच नसेल, माझ्या एरियामध्ये फक्त मीच यूज करत असेल, तर मात्र माझ्या स्पीडला काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर नंबर ऑफ युजर्स वाढले, तर मात्र तुम्हाला स्पीडवर अफेक्ट होणार आहे, स्पीड तुमची डाऊन होईल. ठीक आहे. सो हा झाला एक डिसएडव्हान्टेज. आणि एक शेवटचा डिसएडव्हान्टेज आहे तो म्हणजे द कॉस्ट ऑफ ए केबल इंटरनेट ऍक्सेस इज टाईड अप विथ द केबल टीव्ही चार्जेस. म्हणजे तुम्ही काही झालं तरी जे काही केबल टीव्हीचे चार्जेस असतील त्याच्या बरोबरीने तुम्हाला याचे चार्जेस द्यायचे आहेत. ठीक आहे, तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हायडर एक असल्यामुळे ती गोष्ट टाईट अप असल्यामुळे तुम्हाला जे काही असेल ते द्यावं लागणार. म्हणजे त्यांनी रेट्स वाढवले की ऑब्व्हियसली तुमचे रेट्स वाढवावे लागणार. तुम्हाला ऑप्शन्स नाहीये दुसरा. जसं मी नॉर्मल, जर माझ्याकडे मोडेम असेल तर मी सर्व्हिस प्रोव्हायडर बदलत जाऊ शकतो, पण ह्याच्यामध्ये थ्रू टीव्ही आहे, त्यामुळे तुम्ही जर तसं घेतलं असेल तर त्याच्यामध्ये सारखा मला सर्व्हिस प्रोव्हायडर बदलता येणार नाहीये. त्यांचे जे काही चार्जेस असतील तेच चार्जेस मला पे करावे लागतील. ठीक आहे. सो हे झाले केबल इंटरनेटचे डिसएडव्हान्टेजेस. आता अगदी पहिल्यापासून आपण म्हणत आलो की ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, एक्सपेन्सिव्ह ह्या गोष्टी रिलेटिव्ह असतात, कारण त्याचा यूज जर तुम्ही करत असाल तर तुम्ही त्याला एक्सपेन्सिव्ह आहे असं नाही कन्सिडर करणार. ओके. सो हा झाला फर्स्ट टाईप, केबल इंटरनेट अकाउंट. आता नेक्स्ट बघूया आपण टाईप, तो म्हणजे द डीएसएल ब्रॉडबँड अकाउंट. ओके. हे पूर्वी खूप वापरलं जायचं. डीएसएल म्हणजे काय असतं, तर त्याचा फुल फॉर्म आहे डिजिटल सबस्क्रायबर लाईन. ओके, डिजिटल सबस्क्रायबर लाईन. मग हे जे काही अकाउंट आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये, छोट्या छोट्या ऑफिसेसमध्ये वापरलं जातं. याच्यासाठी आपल्याला एक डीएसएल मोडेम लागतो. त्या मोडेम थ्रू आपण हे जे काही कनेक्शन आहे ते आपण कम्प्युटरला थोडक्यात कनेक्ट करू शकतो. ठीक आहे, फोन लाईन जी असेल, फोन लाईन व्हाया डीएसएल मोडेम आपण कम्प्युटरला इंटरनेट देऊ शकतो. मग आता ज्यावेळेस डीएसएल आपण कन्सिडर करतोय त्यावेळेस ह्याचं ट्रान्समिशन जे काही आहे, म्हणजे डिजिटल डेटा जो काही आहे, तो ट्रान्समिट कसा होणार आहे, तर ओव्हर द वायर्स ऑफ लोकल टेलिफोन नेटवर्क. ओके, जे काही तुम्ही इंटरनेट यूज करणार आहात, जो काही तुम्ही डेटा यूज करणार आहात, ते सगळं आपल्याला डेटा कसा प्रोव्हाइड होणार आहे,
तर माझ्याकडे टेलिफोनचं नेटवर्क असेल आणि त्या नेटवर्क थ्रू मला इंटरनेट वापरता येईल. ओके, म्हणून आपल्याला एक डीएसएल मोडेम लागतो. त्या मोडेम आणि तो फोन लाईनला असं सगळं कनेक्ट करून फोन लाईन त्याला कनेक्ट करायची आणि त्यातनं मला मी इंटरनेट यूज करू शकतो. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये स्पीड किती असतो? तर एक तर तुमचे सर्व्हिस प्लॅन्स डिपेंड असतात किंवा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर काय प्लॅन्स देईल त्याच्यावर डिपेंड असतो. पण जनरली स्पीड हा 128 केबीपीएस टू 2 एमबीपीएस असा मिळतो. आता 2 एमबीपीएस हा कदाचित आपल्याला खूप कमी वाटेल, कारण आपण आता 20 एमबीपीएस 100 एमबीपीएस असे पण इंटरनेट वापरतो. पण हे पूर्वीच आहे, हे जुनं अकाउंट आहे. कारण भले ते आत्ता अजूनही कॉमन असेल तरी पण आता गेल्या 1-2 वर्षामध्ये हे खूप कमी झालंय. आपण एफटीटीएच कडे शिफ्ट झालोय. ठीक आहे. पण हे आपल्याला जुन्या नोट्स प्रमाणे जुन्या कन्सेप्ट प्रमाणे बघायचं आहे. मग त्याची स्पीड वगैरे हे पूर्वी एवढंच होतं की 2 एमबीपीएस मॅक्झिमम 8 एमबीपीएस या टाईपची स्पीड असती. वेगवेगळे प्लॅन्स होते आणि एवढ्या कनेक्शन स्पीडवर आपण पूर्वी इंटरनेट यूज करायचो. ठीक आहे. सो डीएसएल, त्यानंतर मग मोडेम पाहिजे, मग एवढी एवढी स्पीड असते. तुमच्याकडे टेलिफोन नेटवर्क लागतं आणि त्या टेलिफोन नेटवर्क थ्रूच तुम्हाला सर्व्हिस मिळते. याच्यामध्ये एक असतं एडीएसएल सर्व्हिसेस टू द होम युजर्स. म्हणजे काय? असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन. आता ह्या टाईपच्या कनेक्शन मध्ये बेसिकली काय असतं की असिमेट्रिक म्हणजे काय? तर अपलोड स्पीड इज युजली लोअर दॅन द डाउनलोड स्पीड. एडीएसएल, असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन. जनरली अपलोड करण्याच्या गोष्टी कमी असतात. ओके. तुम्ही घरी जर वापरत असाल तर तुमचं डाउनलोडिंग हे कायम जास्त होत असतं. ठीक आहे. वेगवेगळे ऑफिसेस असतील तर कदाचित त्यांचं अपलोडिंग जास्त असेल. मग जनरली होम युजर्स जे आहेत ते तुम्हाला डाउनलोडिंग स्पीड जास्त आणि अपलोडिंग स्पीड तुलनेने कमी असणारे यूज केले जातात. त्यामुळे त्याला म्हणतात एडीएसएल, असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन. मे बी हे ऑफिसला सुटेबल नसेल, पण कदाचित घरी सुटेबल असू शकेल, कारण तिथे फक्त डाउनलोडिंगच आपलं जास्त होतं. ठीक आहे. सो या टाईपची सर्व्हिस सुद्धा ह्या टाईपच्या कनेक्शन मध्ये आपल्याला मिळते. त्यानंतर ज्यावेळेस आपण म्हणतोय की फोन नेटवर्क आहे आणि त्यातनं आपल्याला इंटरनेट मिळतं, तरी सुद्धा डेटा आणि व्हॉइस या दोनही गोष्टी त्यांचं ट्रान्समिशन हे एका वेळेस होऊ शकतं. म्हणजे असं नाहीये की मी जर इंटरनेट वापरत असेल तर माझा फोन बंद होईल, किंवा मी जर फोन रिसीव्ह केला असेल तर माझा इंटरनेट बंद होईल. असं होत नाही. ठीक आहे. आता हे असं तुम्ही कधी बघितलंही नसेल, कारण एवढ्या लो टाईपचं कनेक्शन तुमच्यावर वापरण्याची कधी वेळही आली नसेल. पण जे पुढे जाऊन आपल्याला डायल अप अकाउंट बघायचंय ना, त्याच्यामध्ये असं होतं की जर तुम्ही फोन घेतला की तुमचं इंटरनेट बंद. ठीक आहे. किंवा इंटरनेट वापरत असाल तर फोन तुमचा बंद, असं त्याच्यामध्ये होतं. पण ह्या टाईपच्या कनेक्शन मध्ये, ब्रॉडबँड मध्ये असं काही नसतं. तुम्ही सायमल्टेनियसली दोनही गोष्टी सुद्धा वापरू शकता. ठीक आहे. सो हे झालं फीचर्स या अकाउंटची. आता जशी फीचर्स आहेत तसेच मग ऍडव्हान्टेजेस. मग पहिला त्याच्यातला ऍडव्हान्टेज आहे तो म्हणजे कनेक्शन स्पीड इज फास्टर दॅन डायल अप इंटरनेट. जे काही तुम्ही डायल अप कनेक्शन कन्सिडर करता त्याच्यापेक्षा डीएसएल ब्रॉडबँडची स्पीड ही तुमची जास्त असते. ठीक आहे. सो हा एक ऍडव्हान्टेज झाला. त्यानंतर सेम लाईन फॉर इंटरनेट अँड फोन सर्व्हिसेस. म्हणजे जसं केबल इंटरनेटमध्ये टीव्ही आणि नेटसाठी एक लाईन होती, तसं ह्या टाईपच्या कनेक्शन्स मध्ये फोन आणि नेटसाठी एकच तुमच्याकडे लाईन असणार आहे. सो तुम्हाला वेगवेगळ्या लाईन्स कन्सिडर करण्याची गरज नाही. एकाच लाईन मधनं तुम्हाला इंटरनेट पण मिळणार आहे आणि फोनची सर्व्हिस सुद्धा मिळेल. त्याच्यानंतर डेडिकेटेड कनेक्शन, स्पीड इज नॉट अफेक्टेड बाय द नंबर ऑफ युजर्स. जसं केबल इंटरनेटमध्ये तो ड्रॉबॅक होता की जर तुमचे नंबर ऑफ युजर्स वाढले तर तुमच्या स्पीडवर प्रॉब्लेम येत होता. पण ज्यावेळेस तुम्ही या टाईपचं कनेक्शन कन्सिडर करताय त्यावेळेस तुमचे नंबर ऑफ युजर्सने काही फरक पडत नाहीये. तुम्हाला एक वेगळी डेडिकेटेड कनेक्शन दिलेलं आहे. सो तुमची स्पीड जी काही आहे ती तुमची मेंटेन राहणार. मग हा एक खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे ब्रॉडबँड कनेक्शनचा. त्याच्यानंतर इझी टू सेटअप आणि सर्व्हिस प्लॅन इज नॉट टाईड विथ द केबल टीव्ही. म्हणजे हा हा प्रोव्हायडरच वेगळा आहे. ठीक आहे. तुमचा केबल टीव्हीचा प्रोव्हायडर आणि हा प्रोव्हायडर सेम नकोय. त्यामुळे तुम्हाला सर्व्हिस प्लॅन हा केबल टीव्हीशी मॅटर नाही करत. केबल टीव्हीचं तुमचं वेगळं राहणार. हा एक स्वतःच फक्त इंटरनेट सर्व्हिस देतोय. सो आयदर त्याच्या प्लॅन मध्ये काही चेंज झाला तर आपण एकतर ते काढू शकतो सर्व्हिस, किंवा बदलू शकतो, किंवा काही करू शकतो. त्यामुळे आपल्याला डिपेंडंट नाहीये की मग ही गोष्ट काढली तर ती गोष्ट पण जाईल.
तसं नाही, म्हणजे केबल टीव्हीचे माझे चार्जेस वाढले आणि मी केबल टीव्ही काढून टाकला तर माझं त्याचं इंटरनेट सुद्धा जाणार. मग मात्र तिथे प्रॉब्लेमॅटिक आहे. इथे तसं नाहीये, कारण इथे फक्त मला हा इंटरनेट सर्व्हिसेस देणार आहे. ठीक आहे. सो हे झाले डीएसएल ब्रॉडबँड अकाउंटचे ऍडव्हान्टेजेस. तसेच मग आता आपण डिसएडव्हान्टेज पण बघू. मग त्यातला पहिला एक डिसएडव्हान्टेज आहे रिलेटिव्ह टर्म स्लाइटली हायर कॉस्ट दॅन डायल अप इंटरनेट ऍक्सेस. डायल अप कनेक्शन पेक्षा तुमचं याची कॉस्टिंग हे जास्त होणार. ठीक. कारण आधी आपण ऍडव्हान्टेज पण बघितले की स्पीड चांगली आहे वगैरे वगैरे. मग तसंच तुमचं कॉस्टिंग सुद्धा वाढणार आहे. त्याच्यानंतर हाय सिक्युरिटी रिस्क दॅन डायल अप. ठीक आहे. डायल अप पेक्षा ह्याच्यामध्ये सिक्युरिटी रिस्क ही जास्त असणार आहे. पर्सनल फायरवॉल तुम्हाला लागतील. ठीक आहे. या टाईपच्या कनेक्शन्स मध्ये तुम्हाला पर्सनल फायरवॉल इन्स्टॉल करावे लागतील. त्याच्यानंतर ऑल फोन वायर्स आर नॉट सुटेबल फॉर डीएसएल सर्व्हिसेस. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही ही सर्व्हिस कन्सिडर करताय त्यावेळेस फोन ही सर्व्हिस आता अगदी रुरल एरियामध्ये मध्ये पण आहे किंवा रिमोट प्लेसेसला पण आहे. पण कदाचित असं होईल की जी काही तुमची फोन लाईन घरी आलेली आहे त्या फोन लाईन मधनच इंटरनेट मिळेल की नाही याची खात्री नाही. ती तुमची फोन लाईन जर ऍडव्हान्स असेल तर त्याच्यामधनं तुम्हाला इंटरनेट मिळू शकेल. पण सपोज रुरल एरिया आहे किंवा रिमोट एरिया आहेत त्याच्यामध्ये तुमची फोन लाईन आली आहे पण कदाचित ती फोन लाईन तुमची इंटरनेटसाठी सुटेबलही नसू शकेल. मग हा थोडासा एक ड्रॉबॅक आहे, कारण माझ्याकडे मे बी फोन आहे पण मला इंटरनेट घेता येत नाहीये कारण माझी फोन वायर त्याला सपोर्ट करत नाहीये. मग मला ते चेंज करून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर जसं आपण म्हटलं की इथे आपल्याला नंबर ऑफ युजर्सने मॅटर करत नाही, कारण तुम्हाला एक वेगळं सेपरेट कनेक्शन दिलेलं आहे आणि ते सेपरेट कनेक्शनला तुमची सेपरेट स्पीड जी काही आहे ती मेंटेन होणार. पण जर तुमचं डिस्टन्स वाढलं इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर पासून तुमचं फोन लाईन हे जे काही डिस्टन्स आहे हे जर डिस्टन्स वाढलं तर मात्र त्याचा अफेक्ट तुम्हाला स्पीडवर होतो. ओके. ज्यावेळेस माझं डिस्टन्स वाढेल त्यावेळेस माझी कनेक्शन स्पीड डाऊन होईल. म्हणजे मी जसं मगाशी एक्झाम्पल दिलं की बीएसएनएलचं इंटरनेट मला ब्रॉडबँड ज्यावेळेस घ्यायचं होतं त्यावेळेस माझं घर हे त्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर पासून 4 किलोमीटरवर असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं होतं की तुमच्या स्पीडवर अफेक्ट होणार. ठीक आहे. स्टेबल इंटरनेट मिळणार नाही, स्पीड कमी जास्त होऊ शकेल. मग हा याचा डिसएडव्हान्टेज आहे. नंबर ऑफ युजर्सने मॅटर करत नाही. मग सपोज तुमचं घर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर पासून खूप जवळ असेल मग 100 कनेक्शन असू द्या डझंट मॅटर. नंबर ऑफ युजर्सने काहीच फरक पडत नाही. तुम्हाला जी काही स्पीड दिलेली असेल ती स्पीड तुम्हाला मिळणार आहेच. ठीक आहे. बघा, समजतायत का ही अकाउंट्स? ओके. सो या टॉकमध्ये आपण आता थांबूया. नेक्स्ट टॉकमध्ये आपण नेक्स्ट अकाउंट्स बघू. ठीक आहे. थांबू आपण.